पुढची बातमी पाहूयात। इराण निद्रिस्त असतानाच अमेरिका आणि इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी तेहरानवर आगोकली आहे। इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्लाह खामेनींचं कार्यालय आणि निवासस्थान त्या क्षेपणास्त्रांच्या टार्गेटवर होतं। एका पाठोपाठ एक क्षेपणास्त्र येऊन धडकली। कुणाला काही कळायच्या आत तो सगळा परिसर भाजून निघाला। अवघ्या काही मिनिटांमध्ये तो हाय प्रोफाईल आणि अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसराचं अक्षरशः स्मशान झालं। इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनं खामेनीचा ठाव ठिकाणा शोधल्याचा दावा केला जातोय। तर इस्रायल अमेरिकेनं ही मोहीम कशी फते केली याविषयी आता वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात आहेत। दरम्यान मोसादनं खामेनीला कसं शोधलं याबाबत पहिली थिअरी काय सांगते ते पाहूयात। मोसादनं इराणमध्ये गुप्तचर पाठवले। गुप्तचरांचा डॉक्टर बनून इराणमध्ये प्रवेश। इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली। तर अधिकाऱ्यांच्या दातांमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस बसवण्यात आले। लष्करी अधिकाऱ्यांमार्फत खामेनीचा माग काढण्यात आला। ही पहिली थिअरी। त्या संदर्भामध्ये दुसरी थिअरी काय आहे ते पाहूयात। मोसादनं इराणमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले। कॅमेऱ्यांच्या द्वारे खामेनींच्या हालचालींवर पाळत ठेवली। ती माहिती तेल अवीव द इस्रायलच्या सर्व्हरमध्ये पाठवली आणि ट्रॅफिक कॅमेऱ्यांच्या द्वारे खामेनींच्या अंगरक्षकांवर पाळत ठेवत ट्रॅफिक कॅमेऱ्यांच्याच मदतीनं मोसादनं ही माहिती मिळवली। ही एक थिअरी सांगण्यात येते। तर तिसऱ्या थिअरीमध्ये काय आहे ते पाहूयात। इराणचं बाद-ए-सबा ॲप हॅक करण्यात आलं। इराणच्या विरोधात युद्ध पुकारण्याचं आवाहन करण्यात आलं। इराणी सैन्यांच्या विरोधात बंड करण्याचं आवाहन करण्यात आलं। आता हिशेब करण्याची वेळ आली आहे। बाद-ए-सबाचं 1 कोटीहून अधिक युजर्स आहेत। ही तिसरी थिअरी सांगण्यात येते। तर या संदर्भातली चौथी थिअरी काय सांगते ते पाहूयात। इराणच्या लष्करामध्ये मोसादचा गुप्तचर इस्माईल कानी मोसादचा गुप्तचर आहे। इस्माईल कानी कमांडर पदावर कार्यरत होता। हल्ल्यापूर्वी कानीनं खामेनींची भेट घेतली। ही चौथी थिअरी सांगण्यात येते। तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांना कसं मारण्यात आलं या संदर्भात 4 थिअरीज आपण पाहिल्यात। आता आपण पाहूयात इराण अमेरिका युद्धाची दाहकता दाखवणारी दृश्य। נפילה ברחוב הנגב בבני ברק. וואו. तर या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।